नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. आजकाल खूप लोक एका समस्येने त्रस्त आहेत. ती समस्या म्हणजे पोट दुखणे, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, अपचन, पोट साफ न होणं. औषध घेतो पण आराम फक्त थोड्या वेळासाठीच. मूळ कारण मात्र तसंच राहतं. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये पोटाची बिमारी कायमची दूर करण्यासाठी 20 असे घरगुती उपाय सांगणार आहे, जे आपल्या आजी आजोबांनी वापरलेले आहेत आणि कोणतेही साईड इफेक्ट्स नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आपण घरगुती उपाय पाहूया. उपाय नंबर 1. कोमट पाणी. सकाळी उपाशी पोटी सकाळी उठल्यावर 1 ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे आतड्यांची हालचाल सुरू होते, पोट साफ होते, विषारी घटक बाहेर टाकले जातात. जर रोज ही सवय लावली तर 80% पोटांच्या समस्या आपोआप कमी होतात. उपाय नंबर 2. जिरे पाणी. 1 चमचा जिरे रात्री पाण्यात भिजवा. सकाळी उकळून ते पाणी प्या. त्याचे फायदे असे आहेत की गॅस कमी होते, अपचन दूर होते, आम्लपित्तावर रामबाण उपाय. उपाय नंबर 3. ओवा आणि मीठ. अर्धा चमचा ओवा, त्यात थोडं काळं मीठ चावून खा आणि कोमट पाणी प्या. पोट दुखणे त्वरित कमी होतं, गॅस बाहेर पडतो. उपाय नंबर 4. ताक किंवा मठ्ठा. दुपारच्या जेवणानंतर 1 वाटी ताक प्या. पचनक्रिया सुधारते, पोट हलकं राहतं, चांगले बॅक्टेरिया वाढतात. उपाय नंबर 5. त्रिफळा चूर्ण. रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा त्रिफळा कोमट पाण्यासोबत घ्या. बद्धकोष्ठता कायमची दूर. आतडी स्वच्छ, पोटांचे आजार मुळापासून कमी. उपाय नंबर 6. साजूक तूप. रोज 1 चमचा साजूक तूप कोमट भातावर किंवा दुधात घ्या. आतड्यांना स्निग्धता मिळते, पोट साफ होण्यास मदत. उपाय नंबर 7. आले. आल्याचा छोटा तुकडा जेवणाआधी चावून खा. अपचन कमी होते, गॅस कमी, भूक चांगली लागते. उपाय नंबर 8. लिंबू पाणी. योग्य पद्धतीने कोमट पाण्यात अर्धा लिंबू प्लस चिमूटभर मीठ. पचनशक्ती वाढते, पोटातील आम्ल संतुलित राहतं. उपाय नंबर 9. केळी. रोज 1 केळी खा. पोटाची जळजळ कमी होते, पोट दुखणे शांत होतं, आतड्यांना आराम मिळतो. उपाय नंबर 10. पपई. पपईमध्ये नैसर्गिक एन्झाईम असतात, त्यामुळे अन्न पचायला मदत होते, पोट जड वाटत नाही. उपाय नंबर 11. इसबगोल. रात्री दूध किंवा कोमट पाण्यासोबत 1 चमचा इसबगोल. बद्धकोष्ठतेवर उत्तम, सकाळी पोट साफ. उपाय नंबर 12. हळद दूध. रात्री झोपण्याआधी हळद टाकलेलं कोमट दूध आतल्या जखमा भरतात, सूज कमी होते, पोटदुखी शांत होते. उपाय नंबर 13. अजमोदा. अजमोदा उकळून त्याचं पाणी प्या. त्यामुळे पोटफुगी कमी, गॅस नाहीसा. उपाय नंबर 14. दही. योग्य वेळेला. दुपारीच दही खा, रात्री दही टाळा. पचन सुधारतं, आतड्यांचे आजार कमी. उपाय नंबर 15. उपवासात गरम पाणी. जेव्हा उपवास असेल तेव्हा थंड नाही, गरम पाणी प्या. त्याचे फायदे असे आहे की पोटदुखी टळते, गॅस होत नाही. उपाय 16. वेळेवर जेवण. वेळ न पाळल्याने पोटाचे 50% आजार होतात. रोज ठराविक वेळेला जेवा, रात्री हलकं जेवण. उपाय नंबर 17. जंक फूड टाळा. बाहेरचं तिखट, तेलकट हेच पोटाच्या बिमारीचं मूळ आहे. घरचं साधं अन्न खा. उपाय नंबर 18. चघळून खाणे. घाईघाईने खाणे बंद करा. नीट चघळून खाल्लं तर अर्ध पचन तोंडातच होतं. उपाय नंबर 19. ताणतणाव कमी करा. ताणतणाव म्हणजे पोटाचे आजार. ध्यान, प्राणायाम, सकाळची चाल खूपच उपयोगी. उपाय नंबर 20. पुरेशी झोप. दररोज 7 ते 8 तास झोप घ्या. यामुळे पचनसंस्था सुधारते, पोटाच्या तक्रारी कमी होतात. मित्रांनो, जर तुम्ही रोज यापैकी 5 ते 6 उपाय नियमितपणे केले तर पोटाची बिमारी औषधाशिवाय हळूहळू कायमची दूर होईल. शेवटचा संदेश. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पोट ठीक तर सर्व ठीक. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.